अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. तुमच्या घराच्या आजूबाजूला कधी धोत्र्याचं झाड पाहिलं आहे का? रस्त्याच्या कडेला, एखाद्या जुन्या शिवमंदिराजवळ, शेताच्या बांधावर किंवा कदाचित तुमच्या स्वतःच्या घराच्या परिसरामध्ये. पण या साध्या दिसणाऱ्या झाडामागे किती मोठं आध्यात्मिक रहस्य दडलं आहे हे तुम्हाला माहित आहे का? एक असं झाड ज्याचं फूल महादेवांना अत्यंत प्रिय मानलं जातं. एक अशी वनस्पती जी अनेक लोकांच्या मते नकारात्मक शक्तींना दूर ठेवते, आणि एक अशी वनस्पती जिच्याबद्दल श्रद्धा, अध्यात्म, लोकपरंपरा आणि सावधगिरी या सर्व गोष्टी एकाच वेळी सांगितल्या जातात. मित्रांनो, आज आपण धोत्र्याच्या झाडाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जर हे झाड तुमच्या घराजवळ असेल तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, लोकमान्यता काय सांगते, महादेवांच्या पूजेमध्ये याला एवढं महत्व का आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या झाडाबाबत कोणती काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अर्धवट माहिती कधी कधी धोकादायक ठरू शकते. म्हणून आजचा हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपण भगवान शंकरांना भोलेनाथ म्हणतो, कारण जगाने ज्या गोष्टींचा त्याग केला, ज्या गोष्टी अमंगल, विषारी किंवा भयावह मानल्यात, त्या सर्व गोष्टी महादेवांनी सहज स्वीकारल्या. समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल विष असो, अंगावर धारण केलेली भस्म असो, व्याघ्र चर्म असो किंवा धोत्र्याचं फूल आणि फळ असो, महादेवांच्या प्रत्येक रूपामध्ये एक गूढ संदेश दडलेला आहे. श्रावण महिना असो किंवा महाशिवरात्री, शिवभक्त जेव्हा महादेवांची पूजा करतात तेव्हा बेलपत्रासोबतच धोत्र्याच्या फुलाला देखील विशेष स्थान दिलं जातं. अनेक भक्तांच्या मते धोत्र्याचं फूल अर्पण केल्याशिवाय शिवपूजा पूर्ण होत नाही. यावरूनच या वनस्पतीचं धार्मिक महत्व किती मोठं आहे हे लक्षात येतं. परंतु प्रश्न असा आहे, जे झाड महादेवांना प्रिय आहे ते आपल्या घराजवळ असेल तर त्याचा काही विशेष अर्थ असतो का? लोकमान्यतेनुसार याचं उत्तर होय असं दिलं जातं. असं मानलं जातं की धोत्र्याचं झाड हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारं केंद्र असतं. ज्या घराच्या परिसरात नैसर्गिकरित्या धोत्रा उगवतो त्या ठिकाणी वाईट नजरेचा प्रभाव कमी होतो, अशी अनेकांची श्रद्धा आहे. काही लोक तर या झाडाला घराचं आध्यात्मिक संरक्षण कवच देखील म्हणतात. अर्थात या गोष्टी लोकविश्वासांवर आधारित आहेत, परंतु ग्रामीण भागात आजही अनेक जण या श्रद्धेवर विश्वास ठेवतात. मित्रांनो, धोत्र्याच्या झाडाशी संबंधित दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिक शांतता. अनेक शिवभक्त सांगतात की सकाळी उठून महादेवांचं स्मरण करत या झाडाला नमस्कार केल्यावर मनामध्ये एक वेगळीच शांतता निर्माण होते. विशेषतः श्रावण महिन्यामध्ये या झाडाची फुलं आणि फळं शिवलिंगावर अर्पण करण्याची परंपरा आजही अनेक ठिकाणी जपली जाते. असं केल्याने घरामध्ये सुख, समाधान आणि भक्तिभाव वाढतो, अशी श्रद्धा आहे. तिसरा मुद्दा ज्योतिष आणि तांत्रिक परंपरेशी जोडलेला आहे. काही जाणकारांच्या मते राहू केतूशी संबंधित काही दोषांच्या उपायांमध्ये धोत्र्याचा उल्लेख केला जातो. तसेच घराजवळ हे झाड असल्यास वास्तुदोष कमी होतात, असा देखील काही लोकांचा विश्वास आहे. यामुळे घरातील वातावरण अधिक स्थिर आणि शांत राहण्यास मदत होते, असं देखील सांगितलं जातं. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल, अनेक जुन्या शिवमंदिरांच्या परिसरात धोत्र्याची झाडं आढळतात. हे केवळ योगायोग नसून परंपरेचा एक भाग मानला जातो, कारण शिवतत्वाशी या वनस्पतीचं नातं अतिशय जवळचं मानलं गेलं आहे. मात्र आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. श्रद्धा वेगळी आणि वास्तव वेगळं. धोत्र्याबाबत अनेक चमत्कारिक गोष्टी सांगितल्या जातात. काही जण म्हणतात नशीब बदलतं, काही जण म्हणतात नकारात्मक शक्ती दूर होतात, परंतु या सर्व गोष्टींना ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. या मान्यता प्रामुख्याने लोकपरंपरा आणि श्रद्धेवर आधारित आहेत. म्हणून श्रद्धा ठेवावी, पण अंधश्रद्धेला बळी पडू नये.
आणि आता येतो या विषयातील सर्वात महत्वाचा भाग, धोत्रा ही अत्यंत विषारी वनस्पती मानली जाते. होय मित्रांनो, ज्या वनस्पतीला धार्मिक दृष्ट्या इतकं महत्व आहे, त्याच वनस्पतीबाबत सावधगिरी बाळगणं देखील तितकंच महत्वाचं आहे. धोत्र्यामध्ये अशी काही घटक द्रव्ये असतात जी शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. म्हणून कोणाच्याही सांगण्यावरून किंवा कोणत्याही तांत्रिक उपायांच्या नावाखाली धोत्र्याचं पान, बिया किंवा फळांचं सेवन कधीही करू नये. चुकून सेवन झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणून विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. विशेषतः घरामध्ये लहान मुलं असतील किंवा पाळीव प्राणी असतील तर त्यांना या झाडापासून दूर ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, धोत्रा हा महादेवांच्या पूजेमधील एक पवित्र घटक आहे, परंतु त्याच वेळी तो विषारी देखील आहे. म्हणून भक्ती आणि सावधगिरी या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवणं आवश्यक आहे. जर तुमच्या घराजवळ धोत्र्याचं झाड असेल तर सोमवारी किंवा श्रावण महिन्यात महादेवांना त्याचं फूल अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. अनेक भक्तांच्या मते यामुळे मन अधिक शांत होतं, भक्तिभाव वाढतो आणि महादेवांच्या चरणी समर्पणाची भावना दृढ होते. याशिवाय काही लोक सकाळी स्नान करून धोत्र्याच्या झाडाला पाणी अर्पण करतात, अक्षता वाहतात आणि भगवान शिवांचं स्मरण करतात. असं केल्याने घरातील आध्यात्मिक वातावरण अधिक सकारात्मक राहतं, अशी देखील श्रद्धा आहे. मित्रांनो, शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देवाला चमत्कारांची गरज नसते, देवाला भावनेची गरज असते. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी मोठमोठे उपाय आवश्यक नसतात, तर मनातील श्रद्धा, भक्ती आणि शुद्ध भावना देखील पुरेशा असतात. धोत्र्याचं झाड हे महादेवांच्या स्मरणाचं प्रतीक असू शकतं, परंतु खरी शक्ती आपल्या भक्तीमध्येच असते. तुमच्या घराजवळ धोत्र्याचं झाड आहे का? असल्यास त्याबद्दलचा तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत शेअर करा आणि अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हर हर महादेव. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.